महाराज कोणता विचार करू आम्ही? तर साधू संत सांगतात 4 गोष्टीचा विचार प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. 4 गोष्टीचा विचार पाहून आपण समारोपाकडे जाणार आहे. सज्जन हो, पहिला विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असावा तो म्हणजे संपत्तीचा. दुसरा विचार संततीचा. तिसरा विचार संस्कृतीचा आणि चौथा विचार संगतीचा. विठाल 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 विठाल. हो सज्जन हो, आमच्या जीवनामध्ये विचार करावा आम्ही संपत्तीचा. संपत्ती फार महत्वाची जीवनात. हे सगळं चालतंय संपत्तीनं चालू आहे. आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता, तब तक संपत्ती के पीछे भागता रहता है. मग आम्ही महाराजांना विचारू, महाराज आम्ही धन जोडू गड्या, पण आम्ही कसं धन जोडायचं? जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे. हरी बोल. जोडनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, तो एक पावेल, तो एक पावेल. सोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सज्जन हो, धन प्रत्येकाकडे असावे. मी तर म्हणेल धनाने श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावं. धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावं. कारण का? कळस जरी सोन्याचा असला तरी माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरतीच होतात. बरं, नम्रता असली पाहिजे. संपत्तीचा विचार माणसानं जरूर केला पाहिजे. एक संत होऊन गेले, ते फार गोड गायचे बरं ते. हे बाई तू कवडी कवडी जमविसी, त्याचे व्याज तू अधिकच घेसी. व्याह्याचा वया खाऊ घालसी, न बाई तू खुशीच्या जन्मादासी. जळो जळो तुझ जिन ग बाई बाई, जळो जळो तुझ जिन. संपत्तीचा विचार जरूर केला पाहिजे माणसाला, पण संपत्ती सुद्धा विचार करून मिळवली पाहिजे. महाराज आम्हाला पहिला विचार सांगतात. वैभव महाराज, माणसाकडे थोडी जरी संपत्ती आली, इतका अहंकार होतो माणसाला. आम्ही रोज फिरतो माई, मला अनेक प्रकारचे प्रसंग अनुभवते. एखाद पंगत बसली ना लग्नाची, एखादी तोळ्याची अंगठी असू द्या, ती अंगठी काढतो अशी पोटात घालतो. अय बुंदी इथं वाढ, इथं इथं इथं. त्याला लागत तरी अरे वाढ, तिथं वाढ बुंदी. का? तर त्याला आपली संपत्ती दाखवायची असते. पण संपत्तीचा विचार केला पाहिजे. बरं, आमचे गुरुजी एक मार्मिक दृष्टांत सांगायचे. काय झालं, एक हिऱ्याचा व्यापारी होता आणि त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं आपलं दुकान बंद केलं, घरी गेला. पण त्याच्या दुकानामध्ये 4 हिरे होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला दुकानामध्ये आणि आल्यानंतर दुकान उघडलं. पण दुकानात पाहिलं तर फक्त 3च हिरे शिल्लक होती. एक हिरा कुणीतरी नेला. जर चोराला न्यायची ठरली असती तर चोराने 4ही नेली असती, एकच कशाला नेला असता. त्यानं इकडं तिकडं पाहिलं, त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं त्याला कळलं दुकानामध्ये उंदरं फार झालेले आहेत गाड्या. म्हणून त्यानं एक उंदीर पकडणारा बोलावला. उंदीर पकडणारा आला. 5-10 मिनिटं इकडे तिकडे पाहिलं, एक उंदीर पकडून आणला आणि नवल त्याच उंदराने हिरा गिळलेला होता. तो हिऱ्याचा व्यापार म्हणे, उंदीर पकडणाऱ्या, आपला व्यवहार 50 रुपयाला ठरला होता गड्या, तुला मी 500 रुपये देतो. पण दुकानात अनेक उंदरे, पण तू हाच उंदीर कसा पकडून आणला? ते उंदीर पकडणारा म्हणे, सोपं आहे महाराज. काय झालं, मी ज्यावेळेस दुकानात आलो पाहिलं अनेक उंदर काहीतरी खाण्याच्या इच्छेने हा उंदीर तिकडे जात होता, तो उंदीर इकडे येत होता. पण गेल्या 5 मिनिटापासून हा उंदीर असा फुगून बसलेला होता. मी लगेच ओळखलं की हिरा यानेच गिळलेला आहे म्हणून. माणसाकडे संपत्ती आली की अहंकार होतो. सज्जना हो, संपत्तीचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला
संततीचा विचार करावा लागेल. संतती म्हणजे आपल्याला मुलाबाळांचा विचार करावा लागेल. माता माऊल्यांनो, तू विचार परिवर्तन करायचं काम तुमच्याकडे आहे बरं. परिवर्तन केलं पाहिजे मुलाबाळांच्या विचारामध्ये. कारण आजकाल आता एवढं पाहुणे मंडळी आलेले आहेत. तरुण मुलं मला दाखवा, कीर्तन प्रवचनाला तरुण वर्ग येतच नाही. पण आपण ते 4 लाखाचे 3 गाणे जर ठेवले ना, त्याला समाज विचारूच नका. ही माणसं माग, ते सगळ्यात पुढं. का? संततीचा विचार आम्हाला करावा लागेल. अनेक शूरवीर आम्ही पाहतो, अनेक विचारवंत मुलं आम्ही पाहिलेत. का? तर ते सावध झाले, त्यांच्या जीवनात विचार प्रणाली प्राप्त झाली. आम्ही साने गुरुजींचं नाव आग्रहानं घेतो. करा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींचं नाव आम्ही आग्रहानं घेतो. का? तर जीवनात आईनं परिवर्तन केलं. आम्ही विवेकानंदांचं नाव घेतो. का? तर अशी मुलं जन्माला आली पाहिजे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही आग्रहानं घेतो. का सज्जना हो? कारण या मातीमध्ये दुधाचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेले, पण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा एक राजा होऊन गेला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. कारण सज्जना हो, या रयतेच्या पदरामध्ये सोन्याचं दान टाकून स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून राजांनी काय केलं गाड्या जीवनात? शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, बांधलं तोरण तोरण्याला. शहाजीचा बाळ काळाचा तो काळ, शहाजीचा बाळ काळाचा तो काळ. शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला, शिवबाण बांधलं तोरण तोरण्याला. म्हणून सज्जना हो, आम्हाला संततीचा सुद्धा विचार करावा लागेल. इतकी विचित्र पोरं भेटतात. मग आम्हाला त्या खानदेशकडे गेलो होतो कीर्तनाला, जे सूरज महाराजांच्या सोबत. मी असं कीर्तनाला थोडा वेळ होता. सज्जना तू पायी पायी चाललो, असा घराकडे जायचं होतं. गाडी जायला काही जागा नव्हती. बॅग काढली, वैभव महाराज असं त्या घराकडे निघालो. आता ते 3-4 पोरं खेळत होते. आता त्यांची भाषा थोडी वेगळी आहे. 3-4 पोरं खेळत होते आणि ते खेळता खेळता एक पोरग त्या दुसऱ्या पोराला विचारत होते, का रे हे कोणचे? आता त्यांची भाषा आहे ती दोघांची चर्चा चालू. ते म्हणे हे कोणचे? आता त्यांना धोतर पाहिलं, शर्ट पाहिलं, उपरनं पाहिलं. ते म्हणे हे कोणचे? ते दुसरं म्हणे अरे ये देव्यानी कुत्रशे. आता ती कुत्र शब्द ऐकलं मी थोडा वचवर म्हणले, काय म्हणून राहिला गाडी? म्हणून मी तिला थांबलो, हा काय म्हणतोय म्हणून. तो दुसरा म्हणे का रे ये काय करत छे? तो तिसरा म्हणे ये दिन मी झोपस आणि रात मी भूकस. म्हणलं अरे बापरे, असं म्हणतोय भया. पोरं फार विचित्र येतात, फार विचित्र. एकदा एक आजोबांना नातू वाटेनं चालले, आजोबांना नातू वाटेनं चालले. पुढून गुरुजी आले. नातवानं पाहिलं, गुरुजी आले. नातू म्हणे बाबा लपा लवकर, लपा लवकर. आज म्हणे अरे गुरुजी तुला शिकवायला मी का लपू रे? नातू म्हणे बाबा सांगितलं नाही एकदा लवकर लपा, लपा लवकर. अरे आज म्हणे मला कारण सांग, मी का लपू? गुरुजी तुला शिकवायलाय. ते नातू म्हणे अहो आजोबा मी कालच गुरुजीला सांगून आलोय मा आज आम्ही आला म्हणून, तुम्ही लपा लवकर. पोरं चांगले जन्माला येतील सांगता येणार नाही सज्जना. म्हणून आम्हाला संततीचा विचार करावा लागेल. तिसरा विचार, आमच्या जीवनात संस्कृतीचा विचार असावा. ज्या हिंदू संस्कृतीत आमचा जन्म झाला, ही संस्कृती अतिशय प्रबळ आहे बरं. कारण या संस्कृतीमध्ये जिवंतपणी सुद्धा आई वडिलांची सेवा आहे आणि मेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा आहे ना. ही संस्कृती अतिशय प्रबळ आहे. पण काही कर्मटांनी आपल्या हिंदू धर्माचा पूर्ण नाश करायचं काम चालवलेलं आहे. आपल्यातच वाद लावून देतात, मोकळे होतात.
पण सज्जना हो, हिंदू म्हणून जन्माला आलो ना तर शेवटपर्यंत हिंदू म्हणून आपण राहिलो पाहिजे. काळाची गरज आहे म्हणून सांगतो सज्जना हो. आजचं वातावरण जर आम्ही पाहायला गेलो तर अतिशय दूषित झालेलं आहे. या साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवला. अरे कीर्तन का करायची? आम्ही केलेला जीवात्मा गेला म्हणून कीर्तन करायचीत का? नाही नाही. अरे आमच्या माऊलींना जर रेड्यात देव दिसत असेल, आमच्या नाथ महाराजांना जर गाढवात देव दिसत असेल, आमच्या नामदेव महाराजांना जर कुत्र्यात देव दिसत असेल, या जमलेल्या समाजाला कधीतरी माणसात देव दिसावं म्हणून कीर्तन प्रवचन आहेत. या साधू संतांनी आख्यायिका घालून दिली आम्हाला कीर्तन करायची. या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. पण अनेक कर्मटांनी आपल्या आपल्यातच वाद लावून देण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आता बघा, अनेक प्रकारचे वाद येतात, जातीयवाद आपले चालवले. हा वाद आतापासून नाही बरं. हे परकीय आक्रमण ज्यावरती आपल्यावरती परकीय आक्रमण जे झाले ना, याचा फायदा सुद्धा परकीयांनी आपला घेतलेला आहे. का? आता आपण आपल्या आपल्या जातीमध्ये भांडत राहिलो. देवगिरी किल्ला सर्वांना परिचयाचा आहे ना. त्या देवगिरी किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं. दृष्टांत समर्पक आहे बघा. अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं देवगिरी किल्ल्यावरती. काही फितूर सोबतीला होते आपलेच. अल्लाउद्दीन खिल्जीनं ठरवलं होतं देवगिरी किल्ला काबीज करायचा, देवाची नगरी काबीज करायची. पण आपल्यातले काही फितूर सांगत होते, हुजूर यहामत आक्रमण करो. या किल्ल्यावरती अनेक शूरवीर आहेत बरं. आपण जर पहिल्याच किल्ल्याला जर हारलो तर तोंड कोणाला दाखवायचं, म्हणून हा किल्ला नको, आपण थोडं पुढे जाऊया. अल्लाउद्दीन खिल्जीनं ते बोल ऐकले आणि थोडस पुढे चालू लागला. पण जात असताना त्यानं वरती पाहिलं, त्याला देवगिरी किल्ला त्याच्या डोळ्यामध्ये खुपत होता. त्याला देवगिरी काबीजच करायचा होता अल्लाउद्दीन खिल्जीला. तो सारखा किल्ल्याकडे पाहत होता. सायंकाळची वेळ झालेली होती आणि सायंकाळच्या वेळेला काही शेकोट्या पेटलेल्या दिसल्या देवगिरी किल्ल्यावरती. त्या अल्लाउद्दीन खिल्जीनं सैनिकांना विचारलं, का रे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या शेकोट्या का पेटवल्या या गडावरती? आपल्यातले फितूर सांगत होते म्हणे, हुजूर त्या शेकोट्या नाहीत बरं, आमच्याकडे जातीत म्हणे. जाती आमची ही जात त्या जातीत जेवायला येत नाही, ती जात ह्या जातीत जेवायला येत नाही, अमुक जात तमुक जातीत जेवायला येत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या जातीचा सेपरेट स्वयंपाक शिजवतात आणि खातात. हे शेकोट्या नसून हे अन्न शिजतंय म्हणे. त्या अल्लाउद्दीन खिल्जी 5-50 पावलं चालत गेला आणि जागेवरती थांबला. हे अल्लाउद्दीन खिल्जीचं वाक्य प्रत्येकानं आज कीर्तनातून घेऊन जा, संस्कृतीची गरज म्हणून सांगतोय बरं मी. अल्लाउद्दीन खिल्जीनं पाहिलं आणि सांगितलं, रुक जाओ, स्वारी माघारी. सैनिक थांबले, विचारू लागले, हुजूर का माघारी जायचं? सांगा का माघारी जायचं? त्या अल्लाउद्दीन खिल्जीचं अतिशय गोड वाक्य, मनाला स्पर्श करणार. अल्लाउद्दीन खिल्जी तेव्हा म्हटला होता, किती वेडेत रे हे हिंदू, किती वेडेत. अरे हे जर जेवायला एकत्र येत नसतील तर लढायला काय एकत्र येणारे? स्वारी माघारी. सज्जना हो, देवगिरी किल्ला आपल्या हातातून निसटला. का? तर आपण आपल्या जाती जातीमध्ये वाद निर्माण करत राहिलो. या कर्मटांनी हे वाद निर्माण केले, यातून आपला धर्म संपून जाईल बरं. म्हणून संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आणि चौथा विचार आपल्या जीवनात करायचा आहे, तो म्हणजे संगतीचा. विठाला 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 विठाला. हो सज्जना हो, विचारू आम्ही महाराजांना, महाराज तुम्ही आम्हाला संगतीचा विचार सांगता, मग आमच्या जीवनात आम्ही संगत तरी कशी करू? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
जीवनात संगत फार महत्वाची आहे. बघा वक्ते बाबा, आता आपण भजन करतो, एखादं आपल्यात आला ना, त्याला वाटतं आपण गळ्यात टाळ घ्यावा, एखादा अभंग पाठ करावा वाटतं. पण आपण जर एखाद्या पाणी पिणाऱ्याच्या संगतीला गेलो, पाणी पिणाऱ्याच्या, तर आपल्याला वाटतं बुवा थोडं पावा, काय ही संगतीचा परिणाम आहे. बरं, संगत फार महत्वाची. मग तुम्ही म्हणाल महाराज कशी संगत करावी जीवनात? मी तर सांगेल, संगत करत असताना दोन प्रकारची करा. आपल्या जीवनात पहिला संगत असावी आरशासारखी, आणि दुसरी संगत असावी ती सावलीसारखी. का महाराज? कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. म्हणून आता अनेक कविता मित्रतेच्या बाबतीत व्हायरल होत आहेत, अनेक कविता व्हायरल होतात. त्यात आनंदजी सर अतिशय गोड म्हणतात, गड्या मित्र काय असतो. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. सज्जना हो, मित्र असावा असं एकतरी जीवनात, जो आपल्या जीवनाचं परिवर्तन करेल. पण काही वाईट मित्र सुद्धा जीवनात येतात. बरं, ते वाईट मित्र सुद्धा आपण कधीतरी लवकर त्यांची तोंड ठेचली पाहिजे. काय झालं, एक पक्ष्यांचा बाजार भरलेला होता आणि पक्ष्यांच्या बाजारामध्ये अनेक पक्षी विकायला आलेले होते, अनेक पक्षी विकायला आलेले. एक ग्राहक गेला, त्यानं तितर नावाचे पक्षी पाहिले. दोन पक्षी होते, इकडे एक पक्षी होता, इकडे एक पक्षी होता, दोघं सारखेच. तो ग्राहक गेला, त्या विक्रेत्याला म्हणू लागला, का हो दादा कसे दिले पक्षी? तो विक्रेता म्हणे, हे तितर नावाचे पक्षी, हा दिसतो ना हा 500 रुपयाला आहे आणि हा दिसतो ना हा 100 रुपयाला आहे. तो ग्राहक म्हणे, असं का? दोघही पक्षी सारखेच आहेत, मग त्याची 500 रुपये किंमत आणि याची 100 रुपये किंमत, असं का? तो विक्रेता म्हणे, हा जो 500 रुपयेवाला आहे ना, हा माझा पाळलेला आहे म्हणे, आणि हा 100 रुपयेवाला मी आत्ता धरून आणलेला आहे. हा माझा 500 रुपयेवाला काय करतो, सकाळी याला मी मोकळं सोडतो, हा वेगवेगळे प्रकारचे आवाज काढतो, आपल्या मित्रांना जवळ बोलवतो आणि मी जाळं टाकतो आणि यांना पकडतो, म्हणून याची किंमत 500 रुपये आणि याची 100 रुपये. त्या ग्राहकानं खिशातून 500 रुपयाची नोट काढली, त्या विक्रेत्याला दिली. तो 500 रुपयाचा तितर पक्षी विकत घेतला आणि त्याची जागेवरती मान पिळगून टाकली. त्या विक्रेत्याला राग आला, का रे ग्राहक दादा, अरे का मारलंस त्या पक्षाला? 500 रुपये दिलेस ना तू, का मारलंस? अतिशय समर्पक उत्तर त्या ग्राहकानं दिलं. त्यानं सांगितलं, असे वाईट मित्र जर असतील की आपल्या मित्रांना गोड गोड बोलून अशा वाईट जाळ्यात जर फसवत असतील, असे मित्र लवकर त्यांची तोंड छाटली पाहिजे. म्हणून संगतीचा विचार केला पाहिजे सज्जना हो.